पौराणिक भावना ऐकला, रामायण महाभारत आधारित, पण ऐतिहासिक भारूड काय भाषणामध्ये कसं वाटतं हे आवर्जून आपण नंतर अगदी टाळ्या वाजवायच्या आणि भावनेला सुरुवात. पण पहिला आपण सुरुवातीला आपण त्यांचा जयजयकार करूया, ज्यांच्यापुढे आपण आहोत, ज्यांच्यामुळे भजन कीर्तन प्रवचन सत्यनारायण पूजा मंदिरामध्ये पाषाण रूपी देव आहे, महिलांच्या कमळाला कुंकू आहे, डोक्यावर पदर आहे, ज्यांच्यामुळे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांचा आपण पहिला जयजयकार करूया. छत्रपती शिवाजी महाराज की अजून आवाज येऊ भया. हा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की. धन्यवाद. सगळ्या दिनेश कुमार याकडून बघा, खूप खूप धन्यवाद. रामनाथा गजाली यांकडून 20 मिलना करबुआ 10 तुल्ला आणि 10 पाल्ला. धन्यवाद. चला भावना सुरुवात करूया. त्यागीना कीर्ती मागे पुरावी, त्यागीना कीर्ती मागे पुरावी, त्यागीना कीर्ती मागे पुरावी. मना सज्जना ही क्रिया करावी, मना सज्जना ही क्रिया करावी, मना सज्जना ही क्रिया करावी. त्यागीना कीर्ती मागे पुरावी, त्यागीना कीर्ती मागे पुरावी. मना सज्जना ही क्रिया करावी, मना सज्जना ही क्रिया करावी, मना सज्जना ही क्रिया करावी. मना चंदनाचे परित्वादी जावे, मना चंदनाचे परित्वादी जावे, मना चंदनाचे परित्वादी जावे. वरी अंतरी सज्जनानी वावे, वरी अंतरी सज्जनानी वावे, वरी अंतरी सज्जनानी वावे. त्यागीना कीर्ती मागे पुरावी, त्यागीना कीर्ती मागे पुरावी. मना सज्जना ही क्रिया करावी, मना सज्जना, मना सज्जना हे क्रिया करावी. त्यागीना कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हे क्रिया घडावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. चांगली कीर्ती झाली पाहिजे तर सज्जनांची संगत लागली पाहिजे, चंदनाप्रमाणे झिजलं पाहिजे. चंदनाप्रमाणे का कामात कष्ट करतात, पण त्याला म्हणत नाही, चंदनाप्रमाणे. चंदन सुवासिक आहे आणि शीतलता आहे, त्याच्याप्रमाणे झिजलं तर कीर्ती अमर राहते. तशी साधू संतांची राहिली तशी. आता जन्मोनिया उदंतेची झाले आणि जन्मोनिया गेले, काय उपयोग त्याचा. आज कौरवांची कीर्ती काही असा का बघा, दुःशासन साधा नामोनिशान लावला ना, दुःशासन पानपट्टी श्वाप काही वाचलास तुम्ही. अहो बाबा का ढाबा है मगर दुर्योधन का ढाबा नहीं है. बाबा का ढाबा दुर्योधन नामोनिशान राहिला नाही हो. मगाशी बोली रावणाचं सांगितलं, रावण खूप श्रेष्ठ होता, 14 चौकड्यांचं राज्य केलं रावणाने. आणि कोणी सांगितलं सीतेचं हरण केलं. अरे सीतेचं हरण केलं, कोणाचं केलं. अरे देवाच्या बायलेक बोलवल्या त्यांनी. तो काय रावण साधो होतो, तसं काय आमच्या बायलेक बोलवल्या. अरे देवाचे बायलेक बोलवून गेलो रावण. तो रावण नाही घेऊन गेलो, त्याच्याकडे शक्ती होती, शक्ती. ती शक्ती घेऊन गेली लंकेमध्ये. सीतेला स्पर्श सुद्धा केला नाही रावणाने. त्याला माहिती होतं 14 चौकड्यांचं राज्य केलं. 14 चौकड्या, कृता त्रेता द्वापर कली, 4 युग म्हणजे 1 चौकडी, अशा 14 चौकड्यांचं राज्य. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, टोटल 3,05,000 लोकसंख्या श्रीलंकेत. लंकेत जत्रा असली, सगळ्या पोरांना घेऊन जाय. विचार करा, सगळ्या पोरांनी पेपर घेतल्याने एक लाख पोरांनी पेपर केल्याने जाग्यात 80,000 बायका
विचार करा 80,000 बायका कपड्यात टिकले केसर घालून खोबऱ्याचा तेल आमच्या शेतकऱ्यांना टेम्पो वाटवते टिकल्याची बाकीला लंकेत तिकडे खोबऱ्याचे कंटेनर शेतकऱ्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले लंकेत एक रावणाचा आपण सीतेला पळवलं सांगतो जगामध्ये पहिला मातृभक्त रावण होता चांगलं सांगितलं पाहिजे मग त्याचं वाईट सांगा जगामध्ये पहिला मातृभक्त रावण होता जगामध्ये ज्ञानी पंडित जगामध्ये हा रावण होता आणि भगवंताच्या चरणावर प्राण सोडणारा जगातला श्रीमंत राजा कोण असेल तर तो सुद्धा रावण होता लक्षात ठेवा सोन्याची रंग म्हणजे काय सोना नाही होता सोना सोन्याची आपण म्हणतो ना अरे काय सोन्यासारखं होतो यो त्या सोना तशाना म्हणजे 10 मुखं नाही होती आपण 10 जण विचार करू 10 जण एकटा रावण विचार करायचा 10 जण विचार करतात तेवढा एकटा रावण विचार करायचा म्हणून तो दशानन लक्षात घ्या कीर्ती चांगली झाली पाहिजे तर चांगलं केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 27व्या वर्षी तारीख होती 14 मे 1657 रोजी पुरंदरच्या किल्ल्यावर राणी सईबाईच्या उदरी पुत्र रत्नाचा लाभ झाला सगळे चौघडे वाजू लागले भगवे झेंडे फडकू लागले बालकाला 12 दिवशी पाळण्यामध्ये घातलं सवासणी सगळ्या जमा झाल्या आणि पाळणं म्हटलं आणि नामकरण केलं काय नामकरण केलं ऐका झुलवा पाळना पाळना पाळ शिवाच्या पोटा झुलवा पाळना पाळना पाळ शिवाच्या पोटा झुलवा पाळना पाळना पाळ शिवाच्या पोटा चंद्रदत्ता हा मित्र शोभतो पुत्र सईबाईचा संभाजीराव त्या 350 वर्षापूर्वी काय नावामध्ये रुबाब होता रुबाब शिवाजी संभाजी धनाजी यशाजी बाजी नावामध्ये जी होतं जी आम्ही काय केलं तो जी काढून टाकला आणि लोकांसमोर हाजी हाजी करत राहिलो नाही का रुबाब होता संभाजी शिवाजी प्रमोदजी भाईजी आता जी लावतो लागता नाही का त्याच्यानंतर नाव होती आत्माराम तुकाराम सहदेव नारायण वासुदेव गोविंद गजानन हनुमंत बजरंग तुकाराम सकाराम देवादिकाची नावा औषधीचा हाक मारली दिवसातून 10 वेळा अरे नारायणा कांदे हार अरे नारायणा बटाटे हार अरे नारायणा दूध हार नकळत त्या औषधीच्या मुखातून देवाचा नामस्मरण होत होता आता भगली सगळी चायनीज नावा चिंकी पिंकी भिक्कू टिक्कू विक्की मोठं झालं का इडी भुक्की भगली नावाची सत्यानाश करून टाकल्या निव नावाचो हो ते बाईने सुद्धा भावा पिल्लू पिल्लू जरा दूध घेऊन येतोच का डेली बोलून रे हो पिल्लू चाललो पहिले ते काय हा आणि तो विलो का बघे ती का काहीतरी वेगळंच म्हणता काहीतरी काय रे काहीतरी म्हणतो का होती का पाहिजे सुद्धा पिल्लू पिल्लू काय बच्चू मोनू मोनू सोनू मोनू बच्चू अहो काय आमचे पाहिजे आमचा अहो अजूनही अहो म्हणतात हो अजूनही अहो आई म्हणतो पाहिजे आई मम्मी बिम्मी नाही जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून शिका याच्या आधी म्हणूया अ आ ई आई मध्ये जे प्रेम आहे ना ते मम्मी मध्ये नाही मम्मी म्हणजे माहिती आहे मम्मी म्हणजे मेलेला म्हणा
कोणाकडे इंग्लिश डिक्शनरी असली ना उद्या जाऊन बघा. MU मम्मी म्हणजे मेलेल्या माणसात जास्त दिवस ठेवतं ते का मम्मी म्हणतो. थोड्या दिवसात काय करणार, मम्मी म म्हणणार, डॅडी नो म्हणणार आणि दोघांचा जिवंतपणी मेलेला फडा करून मोकळे होणार. आणि आपल्या बायकांना लाज वाटतं माई म्हटलं की जेव्हा शपथ लाज वाटतात हे मम्मी म्हण मम्मी म्हण. आई म्हटलं पाहिजे. आई मध्ये जी ताकद आहे ना, वात्सल्य भाव आईमध्ये आहे. वात्सल्य भाव म्हणजे माहिती ना, लहान मुलाच्या डोक्यावर ना केसावर ना हात फिरवते बघा आई, त्याला वात्सल्य भाव. आणि धाव्याच्या सुरणात गेलो का तो सुद्धा केसावर हात फिरवता दाढीवर ते तो 100 रुपये भाव. हे वात्सल्य भाव तो 100 रुपये भाव. बरं का त्याच्यात संभाजी महाराजांचा जन्म झाला तारीख होती 14 मे 1657 पुरंदरच्या किल्ल्यावर. पण दुर्दैव मागे लागलं संभाजी महाराजांच्या मागे सईबाईंना आजार झाला बाळणपणाचा आणि त्याला अंगावरचं दूध मिळेना. जिजाबाईने काय केलं, धाराऊ नावाची आई धनगर समाजाची होती, ती बाळण झाली होती, तिला पुरंदरच्या किल्ल्यावर आणलं, राहण्याची सोय केली, जेवणा खाण्याची सगळी सोय केली. सांगितलं तुझ्याही मुलाला दूध द्यायचं आणि संभाजी बाळाला सुद्धा दूध द्यायचं. आणि धनगर समाजाची धाराऊ आई संभाजी महाराजांना दूध बांधत होती. आणि चालतं बोलतं विद्यापीठ जिजाबाईंचं. संभाजी महाराज वाढत होते, जवळजवळ 8-8.5 वर्षाचे झाले. आणि काय झालं ऐका, जय सिंग दिलेरी खान दिल्ली ते पाठवलं महाराष्ट्रामध्ये. आणि असा अंधाधुंद कार्यक्रम चालवला दोघांनी. अंगणामध्ये तुळस राहिली नाही, आपल्या महाराष्ट्रातल्या बैलाच्या डोक्यावर पदर राहिला नाही, कुंकू नाही राहिलं, मंदिरातली पाषाणं तुटून फुटून बाहेर येऊन पडली. एवढा अंधाधुंद कार्यक्रम दोघांनी चालवला. शिवाजी महाराजांकडे पर्याय नव्हता. त्याने काय केलं, 33 किल्ल्यामधले 23 किल्ले आपल्या औरंगजेबाला मिर्झा राजाच्या शिंगणात आपला पुरंदरचा तह केला. शिवाजी राजांनी काय केलं, युद्ध तर केलं तर आमचं साम्राज्य संपेल, तह करून पुन्हा मी साम्राज्य उभा करू शकतो. शिवाजी महाराजांना आत्मविश्वास होता म्हणून पुरंदरचा तह केला आणि 33 किल्ल्यामधले 23 किल्ले औरंगजेबाला दिले. आणि त्या मिर्झा राजा जयसिंगने काय केलं, 8.5 वर्षाच्या संभाजी महाराजांना बंदी बनवलं. शिवाजी महाराजांना आपल्या फौजदारकी दिली शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना पण दिली. आणि संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांना अट घातली. काय अट घातली ऐका, अट होती जय सिंगाची भेट घ्यावी आलमगिराची. औरंगजेबाचा म्हणजे आलमगीराचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला तुला आणि तुझ्या मुलाला जावं लागेल आग्र्यामध्ये. शिवाजी महाराजांना विचार पडला की तर हिंदवी स्वराज्य स्थापन करतो आणि माझ्या मरणावर तो टपला औरंगजेब आणि त्याच्या घरामध्ये कसं काय जायचं. शिवाजी महाराजांचा विचार होता पण शिवाजी महाराज हुशार होते, बुद्धिमान होते. शिवाजी महाराज त्यांनी धाडस केलं
आग्र्याला जायचं आता त्यांनी बोलवलं ना, म्हणजे मिर्झाराजे दर्शिका हिंदू होता, पण त्याचा विचार काय होता की शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटले तर त्यांची मैत्री होईल आणि ही युद्धाची कटकट संपेल, हे मिर्झा राजेचं मत होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वास होता औरंगजेबावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, 5 मे 1666 रोजी आग्र्याला जायला निघाले. किती? 5 मे 1666 रोजी. आणि जवळजवळ 12 मेला शिवाजी महाराज आग्र्यामध्ये पोहोचले. त्यांनी धाडस केलं. कसं धाडस केलं ऐका. आग्रा जाण्याचे धाडस शिवरायांनी अपमान केला आणि 12 मेला वाढदिवस होता, पण शिवाजी महाराज पोहोचले नाही. 14 मेला पुनश्च आग्र्यामध्ये दरबार भरला औरंगजेबाचा. औरंगजेब सिंहासनावर बसला दरबारामध्ये, सगळी त्याची फौज बसली आहे आणि शिवाजी महाराज 8.5-9 वर्षाच्या संभाजी महाराजाला घेऊन चांगली भेट पण दिली होती. रत्न मोती माडके सगळं घेऊन ताट भरून असं नेलं होतं त्याला भेट म्हणून औरंगजेबाला. आणि औरंगजेब सिंहासनावर बसला, असं भरलेलं ताट घेऊन गेले शिवाजी महाराज. आणि औरंगजेबाने काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांना 4थ्या रांगेमध्ये उभं केलं. सह्याद्रीचा वाघ तो भडकला. औरंगजेबाला म्हणतोय, आलमगीर जे योद्धे युद्धामध्ये मला पाय टाकून पळाले त्यांना पहिल्या रांगेमध्ये उभं केलं आणि मी मला 4थ्या रांगेमध्ये उभं केलं. मी एक छत्रपती आहे, महाराष्ट्राचा राजा आहे. हा राजा हा अपमान कदाही सहन करणार नाही. वाटण्यात माझं शीत करा. आणि काढता पाय घेतला दरबारामधून. औरंगजेबाचा कोणी आतापर्यंत भरलेल्या दरबारामध्ये अपमान केला नव्हता. तो सह्याद्रीच्या वाघाने दरबारामध्ये औरंगजेबाचा अपमान केला. लक्षात ठेवा, औरंगजेबाने जाणून बुजून त्यांना पाठीमागे उभं केलंय. कारण औरंगजेबाला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांकडे ना जादूटोणा आहे. ते कधी येतात, कधी लुटमार करतात. जर पहिल्या रांगेमध्ये बसवलं तर माझ्या सिंहासनावर कधी उडी मारेल, माझ्या नगरीचा घोड घेईल, ह्या भीतीने औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पाठीमागे बसवलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. पण शिवाजी महाराजांना अपमान सहन नाही झाला, तडक निघून गेले औरंगजेबाने बंदी बनवलं शिवाजी महाराजांना. जवळजवळ 4 कडी 5 ते 6 हजार फौज शिवाजी महाराजांकडे घडला होता. व चिमणी पाखरं सोडून द्या, मुंगी सुद्धा शिवाजी महाराजांकडे पोहोचू शकत नव्हती. पण संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांकडे जात होते, आग्र्यामध्ये जात होते. औरंगजेबाच्या दरबारात एकदा 8.5-9 वर्षाचे संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात ते दरबार भरला होता. औरंगजेब विचारतोय संभाजी महाराजांना 9 वर्षाच्या, क्यों रे संभा, मैंने सुना है आप अच्छी तरह कुश्ती खेलते हैं, आप अच्छी तरह से मल्ल युद्ध खेलते हैं. हमारे दरबार में बहुत बड़े बड़े मल्ल युद्ध और कुश्ती खेलने वाले पहलवान बैठे हैं, आप उनके साथ कुश्ती खेल सकते हो क्या? औरंगजेब विचारतो आहे. 9 वर्षाचा सिंहाचा छावा कडाला, आलमगीर मी कुस्ती खेळतो, मी मल्लयुद्ध खेळतो, पण माझ्या योग्यतेचा तुझ्या दरबारामध्ये एकही मल्ल मला दिसत नाही. तेव्हा मी तुझ्या मल्लाशी मी कुस्ती खेळू शकत नाही. तर राजे म्हणजे युवराज होते. बघा, राजा सेनापती तुझा जो मुलगा असेल तर माझ्याबरोबर त्याला उतर, हे सांगण्याचा उद्देश संभाजी महाराजांचा होता. आणि शिवाजी महाराजांना जवळजवळ 98 दिवस बंदी बनवलाय. 98 दिवस. आणि शिवाजी महाराजांनी काय केलं, तिथे बसून स्वस्त नाही होते. जे मोगल होते ना, मोगल सरदार मोगलांच्या बायका त्यांना आपलंसं करून घेतलं होतं शिवाजी महाराजांनी. संभाजी महाराजांना माहिती होतं आबासाहेबांना बंदी बनवलाय, औरंगजेब आबासाहेबांना ठार मारणार.
बाहेर फिरत होते संपूर्ण आग्र्याच्या बाजारात रेकी करत होते रेकी आबासाहेबांना कसे बाहेर काढायचं औरंगजेबाच्या महिलांना समजावत होते आणि त्यांना पण माहिती होतं महिलांवर जुलूम करणारा राजा म्हणजे औरंगजेब आणि महिलांची अब्रू वाचवणारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे वाचले पाहिजे हे समस्त मोगलांच्या महिलांना माहिती होतं म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांना मदत केली आणि गोकुळस्थळ शुक्रवार होता मोठा नमाज त्या नमाजाची संधी साधली आणि औरंगजेबाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकली आणि जेवढे सरदार अगदी पुढे जेवढ्याला घेऊन गेले होते शिवाजी महाराज तेवढ्याला सही सलामत बाहेर काढलं आणि गेले मथुरेला वेश पालटी केला साधूचा वेश केला आणि 9 वर्षाचे संभाजी महाराज आता आपल्याला रायगडावर जायचं आहे सरळ मार्गे नाही गेले असे वाकड्या मार्गाने नागून गेले सरळ गेलो तर औरंगजेब फौज पाठवेल आणि मला बंदी बनवेल आणि मी मरेन पण माझ्या 9 वर्षाचा संभाजी बाळ सुद्धा मरून जाईल काय करावं समजेना शिवाजी महाराजांना संभाजी महाराज 9 वर्षाचे समोर उभे आहेत और शिवाजी महाराजांनी बघितलं शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले म्हणाले काय करावं लहान मुलगा होता बाळाला सोडून कसं जावं 9 वर्षाचा बाळ आहे वाटेत जर औरंगजेबाच्या फौजीने पकडलं माझ्या सहित माझा बाळ सुद्धा मरेल शिवाजी महाराज विचार करतात एवढ्या संभाजी महाराज 9 वर्षाचे आबासाहेबांकडे गेले शिवाजी महाराजांचा अलगद हातामध्ये हात घेतला कमरेला मिठी मारली आणि आबासाहेबांकडे बघितलं आबासाहेब तुमचं मन मी ओळखलं आबासाहेब माझी काळजी करू नका मी सही सलामत रायगडावर येईन पण आज महाराष्ट्राला खरी गरज छत्रपती शिवाजी महाराजांची आहे तुम्ही मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी रायगडावर सही सलामत पोहोचेन आणि छत्रपती शिवाजी महाराज मथुरेवरून निघाले कोल्हापूर मार्गे कोकणात रायगडावर पहिले गेले रांगणागडावर आणि रांगणागडावरून नंतर रायगडावर आले म्हणजे विचार करा सरळ मार्गे जाता रांगणागडावरून कोल्हापूर मार्गे आले आणि आल्यावर काय केलं त्यांनी बघा स्वराज्याचे बांधाया तोरण आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली 27 एप्रिल 1645 रोजी शपथ घेतली आणि 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नुसती हिंदवी स्वराज्याची स्थापना नाही संपूर्ण जगामधलं पहिलं सार्वभौम राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राला घोषित केलं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या महाराष्ट्राचा विजय होता विचार करा आणि छत्रपती संभाजी महाराज पहिले युवराज झाले आणि छत्रपती संभाजी महाराजांचा 3 एप्रिल 1680 रोजी मृत्यू झाला वयाच्या 50व्या वर्षी
आणि संभाजी महाराज 22 ते 23 वर्षाचे होते आणि सगळं स्वराज्य संभाजी महाराजांकडे आलं. औरंगजेबाला वाटलं माझा मोठा शत्रू देवाच्या खाली गेला स्वर्गात, आता मला कोण अडवणार, म्हणून त्याने काय विचार केला ऐका. कोण अडवणार मला आणि माझ्या फौजेला, पैसा बोलू निघाला बुराणपूर नगराला, कट्टा गजाल बसून कमी औरंगजेब बसला. किती 5 ते 6 लाख मोगल घेऊन आला औरंगजेब दिल्लीवरना आणि महाराष्ट्रामध्ये बुरहानपूर मध्ये ठाण मांडला त्याने. बुरहानपूर मध्य प्रदेश आणि तिथून खुरापती करतोय तो औरंगजेब. ह्याला लूट त्याला लूट, हे मंदिर तोड ते मंदिर तोड आणि येताना वाटेत जी मंदिरं होती ती सगळी तोडत तोडत तो आला. औरंगजेब विचार करा, संभाजी महाराज आणि काही ते 5-6 हजार मावळे संभाजी महाराजांकडे होते, पण संभाजी महाराज हे कच्च्या मूळचे केलेले होते, सिंहाचा छावा होता. त्यांनी काय केलं, डोक्याला कफन बांधलाय, ताण नाही भूक नाही. जे मावळे होते त्या मावळ्यांना घेतलं आणि रायगड सोडलाय आणि काय केलं ऐका. नववर्ष आणि दिन रात्री, नववर्ष आणि दिन रात्री नाही विश्रांती, दिन आला गगनात, समशिरीवरती ठेवली हात, भगवेच्या इशारा देतो, पल्लवी बाहेर भराभर. शिवाजी महाराजांना देवाच्या झाली 22-23 वर्षाचे छत्रपती संभाजी महाराज. औरंगजेब बुरहानपूर मध्ये येऊन बसलाय, पण संभाजी महाराजांनी काय केलंय, हुशार होते संभाजी महाराज, पराक्रमी होते. युद्धामध्ये भेमान पळवणारा घोडा, युद्धामध्ये भेमान पळवणारा घोडा आणि भेमान पळवणारा घोड्याला एका क्षणामध्ये एका पायावर थिरकवणारा राजा जगामध्ये एकच होऊन गेला. गिनीज बुकामध्ये नोंद घ्यावी लागली. त्या राजाचं नाव छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. औरंगजेब निश्चिंत होता, निष्काळजीत होता. औरंगजेब बुरहानपूर मध्ये संभाजी महाराजांनी अशा रात्री हमला केला, निवडक मोडाला घेतलं आणि बुरहानपूरवर पहिला हमला केला. बुरहानपूर एवढं लुटलं एवढं लुटलं, नुसतं नावापुरतं बुरहानपूर ठेवलं. औरंगजेब हैराण झाला, हे तो बाप समाई बेटा निघला, याच्यातून सावरत नाही. संभाजी महाराजांनी दुसरा हमला केला औरंगाबादवर. औरंगाबाद एवढं लुटलं एवढं लुटलं एवढं लुटलं, हे जिहाद करून टाकलं. फक्त नावापुरतं औरंगाबाद ठेवलं 350 वर्षापूर्वी आणि 350 वर्षानंतर शिंदे सरकार आलं तेव्हा त्या औरंगाबादचं छत्रपती संभाजी महाराज. किती वर्ष लागली, 350 वर्ष. हैराण करून सोडलं औरंगजेबाला. औरंगजेब विचारात पडला, काय करावं या संभाजीला. डोक्याला कफन बांधलाय, ताण नाही भूक नाही घरदार नाही आहे. या मोगलांना काहीच नाही करून सोडलं आणि काय झालंय का, पल्लवी बाहेर भराभर, मला भेटी तपटाईत, निरोप घेती गाव वेशी काय झालं. संभाजी महाराजांचा पराक्रम 9 वर्ष लढले. 9 वर्षामध्ये 250 पेक्षा जास्त लढाया लढले. एकही लढाई हरले नाही. विचार करा,
इकडे आपल्या मुरुड जंजिऱ्याला सिद्धी जोर होता आणि मुंबईमध्ये इंग्रज होता. मुंबईला आले की ते मुरुड जंजिऱ्यावर पळायचे आणि मुरुड जंजिऱ्यावर गेले की ते मुंबईला पळायचे. शिवाजी महाराजांनी बघितलं, संभाजी महाराजांनी बघितलं, दोघांच्या मधला एलिफंटा बेट अरबस्तानच्या ताब्यामध्ये होतं. वकिलाला पाठवलं अरबस्तानला, सही शिक्क्या सहित रोख रक्कम दिली आणि विकत एलिफंटा बेट संभाजी महाराजांनी घेतला आणि एका वर्षामध्ये आरमार उभारलं. विचार करा, एका वर्षात नुसतं आरमार उभारलं. मुंबईमध्ये इंग्रज होते, ते कुठे गेले त्याचा ठाक पत्ता राहिला नाही. इकडे सिद्धीजोर मुरुड जंजिऱ्यावर खुरापती करत होता आणि संभाजी महाराजांच्या कानावर शब्द पडले. काय पडले ऐका. धान्याची मदत मोगलाना, तिला परवाना बसल्या निघाला. तू गोव्याला पोर्तुगीज होता, तो औरंगजेबाला मदत करत होता, रसद पुरवत होता, पण त्यांचा पहिला बंदोबस्त केला पाहिजे. या एलिफंटा बेटावर, त्या बेटावर काही मावळ्यांना ठेवलं, 4 महिन्याचे पगार दिले. मी कधी येईल याचा पत्ता नाही, पण ह्या सिद्धीजोरला समुद्रामध्ये पुरवा, त्याला पळवा, पण काहीही करा. आणि संभाजी महाराज निघाले गोव्याला पोर्तुगीजांचा समाचार घ्यायला. हे समजलं औरंगजेबाला. त्यांनी काय केलं, कोकणातून मुहज्जमला पाठवलं. कोकणातून जवळजवळ 50 ते 60 जवळजवळ 60,000 फौज दिली, मोगल दिले आणि शहाबुद्दीनला पुण्यावरून पाठवलं. त्याला दिले जवळजवळ 50-60,000 मोगल आणि संभाजी महाराजांना गोव्यामध्ये कैद करा. विचार करा, जवळजवळ 1.25 लाख फौज दिली. एक निघाला कोकणातून आणि एक निघाला पुण्यातून. म्हणजे संभाजी महाराज पळणार नाही, अलगद आमच्या जाळ्यामध्ये फसणार. पण संभाजी महाराज हुशार होते हो. बाप सवाय बेटा, अहो 9 वर्षामध्ये जवळ अंदाची 5 पटीने स्वराज्य वाढवलं आबासाहेबांपेक्षा. 5 पटीने. आताची जवळजवळ 9 राज्य, मद्रास, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश पर्यंत 9 राज्य स्वराज्यामध्ये 9 वर्षामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी घेतली. विचार करा काय पराक्रम होता. 9 वर्ष लढले. इकडे मोगल आपला पाठलाग करतात म्हटल्यावर त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी पुण्यापासून 13 किलोमीटर अंतरावर रामदरा नावाचा घाट आहे. रामदरा घनदाट जंगल. अशा जंगलामध्ये सूर्याची किरण सुद्धा पोहोचत नाहीत. चिमणी पाखरं सोडून द्या, सूर्याची किरण सुद्धा पोहोचत नाही. पण ह्या डोंगरदऱ्यामध्ये कोण फिरतात, फक्त जंगली श्वापद आणि मराठे मावळे फक्त या महाराष्ट्राच्या दऱ्यामध्ये फिरतात. म्हणून या 1.25 लाख मोगलांना रामदरा घाटामध्ये घेतलं संभाजी महाराजांनी. शस्त्र नाही, अस्त्र नाही, काही नाही, जास्त ताकद वापरली नाही. जगामध्ये जैविक अस्त्राचा वापर कोणी केला असेल तर तो छत्रपती संभाजी महाराजांनी जगामध्ये पहिला जैविक अस्त्राचा वापर केला. 1.25 लाख मोगलांमधले 1 लाख मोगल त्या रामदरा घाटामध्ये एका दिवसामध्ये मारून टाकले. विचार करा. आणि जवळ 20-25 हजार राहिले होते ना. 1.25 लाखाची एवढी दुर्गंधी पसरली होती. त्या दुर्गंधीने बाकीचे सगळे मरून गेले हो. जैविक अस्त्राचा वापर केला, विषाचा. जिथे जातील तिथे पाण्यामध्ये टाकलं. ताकद नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही. औरंगजेब येणार हो. आणि तिथून संभाजी महाराज गोव्याला फोंडा गडावर आले. फोंडा घाटावर गोव्याला फोंडा, कणकोलीचा फोंडा नाही. त्या पोर्तुगीजांना समजलं. संभाजी महाराज आले. त्यांनी काय केलं, आपली दहशत दाखवण्यासाठी आपली हिंदूंचं एक मंदिर पाडलं आणि त्या मंदिरामधल्या 2 ब्राह्मणांना तलवारीने कापलं. पण संभाजी महाराजांचा एक नियम होता, काय, आजारपणाला औषध ताबडतोब द्यायचं, ह्याचा आजारपण बोलवतो.
हे का लगेच आजार म्हणून औषध गोळ्या अगोदर लगेच द्यायचं इंजेक्शन. म्हणून संभाजी महाराजांनी काय केलं, त्यांनी एक मंदिर बांधलंय. संभाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना पाठवलं, एका मंदिराच्या बदली 2 चर्च बांधली, 2 ब्राह्मणांना कापल्या, त्याच्या बदल्यात 4 पाद्रींना त्याने तलवारीने कापलं होतं. संभाजी महाराजांनी कर्मातीने तुकडे केले, घोड्यावर बांधले आणि त्या पोर्तुगीजाकडे पाठवलं. संभाजी महाराजांची दहशत एवढी बसली, त्यावेळेपासून आजपर्यंत गोव्यातलं एकही मंदिर पडलेलं नाही. हा छत्रपती संभाजी महाराजांचा एवढी दहशत संभाजी महाराजांची होती. पोर्तुगीजा तिकडे जर बसवली आणि संभाजी महाराज निघाले रायगडावर यायला. आणि आले कुठे, संगमेश्वर देसाईंच्या वाड्यामध्ये आले. आणि काय झालं ऐका, घरचा भेदी फितूर झाला, अहो घरचा भेदी फितूर झाला, स्वतः बाई औरंगजेबाला मुकरब आणि इकलात धडक दे तडक सगळा. संभाजी महाराज काही मावळ्यांना घेऊन संगमेश्वरला कसबा जिल्ह्यामध्ये देसाईच्या वनामध्ये थांबल्या जातीचे. देसाईच्या वनामध्ये थांबले हे आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या मावळ्याने औरंगजेबाला फितूर झाले लालशे पोटी. आणि औरंगजेबाला सांगितलं, संभाजी संगमेश्वरला देसाईच्या वनामध्ये आहे, आता तुमच्या सरदाराला पाठवा आणि त्यांना जेल बंद करा. कोण निघाला, मुकरब आणि इकलास खान आंबा गडातून उतरले. आंबा घाटातून संभाजी महाराजांना कळलंय आपल्याला पकडले येतात ते, पण संभाजी महाराज गाफील राहिले. कोल्हापूर वरून संगमेश्वरला यायला 3 दिवस लागतात. आंबा घाटातून येऊ शकत नाही, कारण दऱ्या खोऱ्याच्या वाटा त्या मोगलांना माहिती नाही. तेव्हा ते असे खुल्या मैदानातून यायला त्याला 3 दिवस लागणार. तोपर्यंत आपण इथे काय थांबत नाही, आपण रायगडावर जाऊन पोहोचतोय. पण सकाळी जवळजवळ 3:30 वाजता मुकरब आणि इकलास देसाईच्या वाड्यामध्ये पोहोचले आणि औरंगजेब संभाजी महाराजांना घेरावा घातलाय. तिथे चकमक झाली आहे. संभाजी महाराज कवी कलश तिथून निसटले आणि कुठे आले, नावडी बंदरावर आले. पण हे फितुराने सांगून ठेवलं होतं त्यांना की संभाजी महाराज तिथून निसटले तर कुठे जातील, तिथून कुठे जातील हे सांगून ठेवलं असल्या कारणाने तिथून सुद्धा मुकरब खानचा मुलगा इकलास खान त्याने सुद्धा लाखो फौज ठेवून नावडी बंदरावर सुद्धा तिथे घेरा टाकला होता. तर संभाजी महाराज नावडी बंदरावर जाणार, तिथे होडीमध्ये बसणार, एक तर रायगडावर जातील किंवा राजापूरला जातील. आणि सिंहाचा छावा नावडी बंदरावर मुकरब खान आणि इकलास खानने बंदी बनवलं. सिंहाचा छावा फसला. कोणामुळे? आपल्याच लोकांमुळे. पण संभाजी महाराजांना बंदी बनवलं, कपडे काढले, विदूषकाचे कपडे घातले, साखर दंडाने बांधलाय संभाजी महाराजांना आणि साखरेला तलवारची पाती बांधली आहे. थोडी तरी हालचाल केली ती तलवारची पाती श्रीरामाने विकत होती, तलवार रक्ताच्या चिरकाने आवडत होत्या. संभाजी महाराजांना बंदी बनवलं. पण संभाजी महाराजांनी निश्चय केला. काय निश्चय केला? बळीयाचा अंग संग जाहला आता
नाही भय चिंता. काय म्हणतात? आता भय नाही चिंता राहिला पण मागे फिरणार नाही. कारण बाजात लोकांनी फितूर केली आणि औरंगजेबाच्या कैदे मला ढकललं आहे. उद्या मी औरंगजेबाला शरण गेलो, पुन्हा बाहेर आलो, पुन्हा फितुरी होणार आणि पुन्हा मला औरंगजेब पकडणार. पण आता फितूर नाही, औरंगजेबासमोर झुकणार नाही, नमणार नाही. औरंगजेब करेल त्याला सामोरा जाईल. म्हणून संभाजी महाराजांना बहादूर गडावर आणलं, साखर दंडाने मारलाय, पायाला साखर दंड मारले, अंगावरचे कपडे काढले. औरंगजेब सिंहासनावर बसलाय, दरबार भरलाय, सगळे सरदार औरंगजेबाचे आले. औरंगजेब आल्याबरोबर सगळ्यांनी माना खाली घातल्या, खाली घातल्या. पण सह्याद्रीचा छावा दाट मानेने औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून असा आग ओघळत औरंगजेबाकडे बघत होता. औरंगजेब म्हणतोय, संभा, आलमगीर के सामने सर झुकाव, सर नीचा करो. औरंगजेब गडांना कवी कलश बाजूला होते, म्हणाले, हरामखोर औरंगजेब, वो राजा है, वो छत्रपति है, वो झुकते नहीं, वो औरों को झुकाते हैं, औरों को झुकाते हैं. जो आलमगीर सिंहासनावर बसल्यावर दरबार संपल्याशिवाय उठत नव्हता, तो औरंगजेब सिंहासनावरून खाली उतरला, संभाजी महाराजांच्या समोर येऊन उभा राहिला आणि संभाजी महाराजांना म्हणतोय, क्यों रे संभा, क्यों रे संभा, 9 बरस का था तभी आगरा में मिला था मुझे, तभी मैंने तुझे पूछा था, क्यों रे संभा, तुझे मेरा डर नहीं लगता क्या, तभी तुझने आवाज दिया था, आलमगीर हम डरते नहीं, हम औरों को डराते हैं, हम औरों को डराते हैं. आवाज दिया था, मगर आज तुझे डरना पड़ेगा, जान की भीख मांगनी पड़ेगी, मुर्गे टेकने पड़ेंगे, हाथ फैलाने पड़ेंगे. अगर ये सब नहीं चाहते हैं तो हमारे धर्म में आ जाओ, ऐश करोगे, दखन की सुबेदारी मिलेगी. सह्याद्रीचा छावा होता तो, सह्याद्रीचा छावा औरंगजेबाला काय म्हणतो, ऐका, नको धर्म तो तुझा, अरे तू माझ्याकडे ये, तुला धर्म बदलावा लागणार नाही. दख्खनची सुभेदारी काय, अरे दिल्लीचं तख्त दिलं तरी मी त्याच्यावर लाट मारे. माझ्यावर तलवारीचे वार कर, तलवारीचे वार कर, शरीरातून रक्त निघे, ते सुद्धा भगव्या झेंड्याप्रमाणे भगवत निघे. हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून बरे शरण येणार नाही. असा सिंहाचा छावा गरजला
आणि औरंगजेबाच्या दरबारात औरंगजेबाचा असा अपमान फटफटीत केला. औरंगजेबाने आज्ञा दिली, उसकी चमड़ी निकालो, उसकी चमड़ी निकालो, उसके नाखून खिचो. आणि औरंगजेबाचे सरदार आले आणि लोखंडीच्या किस्तीने हाताची चामडी सोडायला सुरुवात केली आहे. काय केलं औरंगजेबाने? ऐका. छत्रपतींची औरंग्याने छळणूक केली कपटाने. रक्ताने धर्मविनाच्या पवित्र झाली महाराष्ट्राची माती. स्वराज्या साठी आस धरली जगदंब जगदंब स्वराज्या साठी आस धरली बलिदानाची तुझी जगदंब जगदंब छटा मुखावरती नवती मुळीतली दुःखाची आठवण येत होती शिवस्वराज्याची. प्राण बक्षी केव्हा गेला. औरंगजेबाने काय केलाय? सरकारने आदेश दिलाय, उसकी चमडी निकालो. लोखंडाच्या किस्तीने एक हाताची चामडी सोडली आहे, रक्त वाहत आहे. 2 दिवस झाले ही चामडी सुकत आली, जन्म सुकत आली. दुसऱ्या हाताची चामडी सोडायला सुरुवात केली आहे आणि जुन्या जखमेवर मिठाचं पाणी मारलं आहे. संभाजी महाराजांच्या मुखामध्ये फक्त जगदंब जगदंब होत मंडळी. दुःखाची एक लकीर नव्हती त्या संभाजी महाराजांच्या. कोण येतोय संभाजी महाराजांच्या अंगठ्याचं न गुपसून काढतोय. 1-2 तासाने दुसऱ्या बोटाचं नख पोचतोय. सगळ्या बोटाची नख उपसून काढली राजांची. पण राजा हिंदू धर्मासाठी स्वराज्यासाठी औरंगजेबाला शरण करायला तयार होते. औरंगजेबाला वाटलं होतं संभाजी आज नाही तर उद्या शरण येईल, म्हणून तो नाच छळ केला संभाजी महाराजांचा. ही जखम सुकल्यानंतर इथून बोटं तोडली. ही जखम सुकल्यानंतर पंजा तोडला. कोपरापासून हात तोडले, हात पाय तोडले. संभाजी महाराज शरण येत नाही म्हटल्याबरोबर औरंगजेबाने आज्ञा दिली, उसकी आंखें निकालो, उसकी आंखें निकालो. राहुलला खानाला तापलेल्या लोखंडाच्या नानबुद्ध झालेल्या सोन्याला घेऊन संभाजी महाराजांसमोर उभा राहिला. त्याला सुद्धा दया आली मंडळी. तो म्हणतोय संभाजी महाराजांना, राजा आप अभी औरंगजेब को शरण जाओ, चाहे तो भागने भाग जाओ. और संभाजी महाराज म्हणताय, आप अपना काम करो, ये भागने वाला मराठा नहीं है, ये मर मिटने वाला मराठा है. औरंगजेब को डर के भागने वाला नहीं है. जो करना वो आप करो, आप उसका आदेश का पालन करो. राहुलला खांदे तापलेल्या सळया डोळ्यासमोर आणल्या. संभाजी महाराजांनी डोळ्याचे पुढे ठेवले. राहुलला खान म्हणतोय, राज आंखें तो बंद करो. नाही, हे डोळे बंद नाही होणार. माझा शेवटचा महाराष्ट्र, माझा शेवटचा स्वराज्य मला पाहू दे. हे डोळे बंद नाही होणार. त्या सरदाराने काय केलं? तापलेल्या सळया 4 दिशेमध्ये घुटवल्या. डोक्यामध्ये विठोबाने टंक बनावत सांगावर माजला. डोळ्याच्या खाता झाल्या, काळ काळ रक्त बाहेर येऊ लागलं. शरीराची धडका बुडाले संभाजी महाराजांच्या. 30-32 वर्षाचे संभाजी महाराज. विचार करा मंडळी,
आपला चपाती भाकरला बोट लागलं तर अख्खा दिवस तोंडामध्ये बोट पकडतो. इथे तर राजांचे डोळे काढल्या, डोळ्यांच्या खाचा झाल्या राजांच्या, सगळं राजा सहन करताय. तो राहुलला औरंगजेबाकडे गेला, त्याला म्हटलं संभा शरण आला. तो विचारतो संभा कुछ बोला क्या, संभा कुछ बोला क्या? हुजूर कुछ नहीं बोला. उसने बोला औरंगजेब को मेरे सामने खड़ा करो, उसका गला दबाऊंगा, उसकी जबान खींचो, उसकी जबान खींचो. 4-5 पैलवानांना पाठवलं संभाजी महाराजांकडे. एकाने जबडा उघडण्याचा प्रयत्न केला, जबडा उघडेना. एकाने कानाच्या बाजूला असं दाबून पकडलं, जबडा उघडेना. एकाने डोक्यावर प्रहार केला, जबडा उघडेना. राजे हो, कसा जबडा उघडणार? तो वाघाचा जबडा होता. वाघाच्या जबड्याचं धारपुरी हात, मोजितो दात, ही मराठ्याची अवकाश होता. छत्रपती शिवांचा छावा त्या ठिकाणी उभा होता. विचार करा, जबडा उघडत होता. हरामखोरांनी नाक दाबलं, आपल्या राजेंचं नाक दाबल्याबरोबर तोंड उघडलं. एकाने सांक्षी घेतली आणि जीभ संभाजी महाराजांची हातून बाहेर काढली. दुसऱ्याने तलवारीने छाटून टाकली. त्या जिभेला सुद्धा संभाजी महाराजांना सोडून जायचं नव्हतं. त्या जिभेने जय भवानी, जय शिवाजी, आबासाहेब, भाऊसाहेबांचं नाव घेतलं होतं. त्या जिभेला संभाजी महाराजांना सोडून जायचं नव्हतं. मंडळी, ती जीभ थरथरत खाली जमिनीवर पडली होती. जणू ती जीभ बोलत होती, आबासाहेब, आबासाहेब, तुम्ही आभाळाच्या डोळ्यातून माझ्याकडे पाहत असाल, पण तुमच्याकडे पाहायला माझ्याकडे डोळे नाही आहेत. आबासाहेब, आग्र्यामधून निघालात, मथुरेला आपली भेट झाली तेव्हा तुम्हाला मी मिठी मारली होती. आज तुम्हाला मिठी मारे, माझ्याकडे हात नाही आहेत. आबासाहेब, आबासाहेब, तुम्हाला हात मारे, माझ्याकडे आज जीभ नाही आहे. आबासाहेब, आबासाहेब, हाक मारे तर माझ्याकडे जीभ नाही है. प्राण पक्षी कधी गेला होता. मंडळी, कुठे नाही, विचार करा. एकच त्याला नाटकामध्ये संभाजी महाराजांची एंट्री, हातामध्ये दारूचं ग्लास घेऊन दाखवली आहे. मंडळी, विचार करा, तर नशेतले संभाजी महाराज असले असते 250 लढाया न हातात जिंकले असते का? विचार करा. एवढा त्याग त्यांनी केलाय हिंदू धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी. मंडळी, विचार करा, औरंगजेबाने काय केलं? कडू बुद्रुक जंगलामध्ये, तुळापूरच्या जंगलामध्ये भीमानी गोदा नदीच्या तीरावर घेऊन गेला रामकोर. आणि त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आहेत. संभाजी महाराजांचं रक्त त्या भीमा गोदा नदीमध्ये मिसळलाय. त्या भीमानी गोदा नद्या सुद्धा हाय बघून रडताय. आजपर्यंत संभाजी महाराजांचं शौर्य बघितलं होतं, पराक्रम बघितला होता. त्या संभाजी महाराजांचं रक्त आज आपल्यामध्ये मिसळलं आहे. तशी अवस्था संभाजी महाराजांची केली आणि हरामखोर दरबारामध्ये गेला आणि अल्लाहला प्रार्थना करतो, या अल्लाह, संभा तो सचमुच सह्याद्री का छावा था, शिवाजी महाराज का असली बेटा था, सचमुच छावा था. ऐसा छावा मेरे घर में क्यों नहीं पैदा किया? उसके हाथ काट दिए मगर जान बचाने के लिए फैलाई नहीं मेरे सामने. उसकी आंखें निकाल दी मगर वो आंखें झुकी नहीं मेरे सामने. उसके पैर काट दिए मगर घुटने नहीं टिके मेरे सामने. या अल्लाह, ऐसा छावा मेरे घर में क्यों नहीं पैदा किया? अल्लाह सुद्धा तोधीश झाला आणि औरंगजेबाला म्हणतोय, अरे हरामखोर औरंगजेब, स्वतःला आलमगीर समजतोय. अरे जन्मदात्या देवासारख्या बापाला 7 वर्ष कैदेमध्ये ठेवलं, बिना पाण्या वाचून 20 वाजून त्याला ठार मारलं. सगळ्या भावांची सत्तेसाठी गुडगी छाटली आणि स्वतःच्या कुटुंबातल्या 27 जणांची निर्घृण हत्या केली सत्तेसाठी. आणि आता म्हणतोय, माझ्या घरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा छावा का जन्माला नाही?
अरे हरामखोर, छत्रपती संभाजी महाराजांचा छावा तुझ्यासारख्या पापी लोकांच्या घरात जन्माला येत नाही. छत्रपती संभाजी महाराजांसारखा छावा जन्माला येतो महाराष्ट्राच्या कुशीमध्ये आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये जन्माला येतो आणि बलिदान सुद्धा महाराष्ट्राच्या मातीमध्ये येतो. मला सांगा मंडळी, संभाजी महाराज आपले आदर्श नाही आहेत का? विचार करा. अखंड भारत कोणाच्या समाधी स्थळावर विमानाने पुष्पवृष्टी करत नाही. नौदलातील हेलिकॉप्टर स्मृती त्या दिवशी येते संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळावर आणि भारताचं अखंड भारताचं नौदलातील हेलिकॉप्टर संभाजी महाराजांवर पुष्पवृष्टी आकाशातून करते. हा अखंड भारताने संभाजी महाराजांना केलेला हा मानाचा संभाजी महाराज आपले आदर्श नको काय? आपल्याला आपल्या मुलांना विचारलं तुझा आदर्श कोण? आपला मुलगा सांगतो पुष्पा 2 मधला अल्लू अर्जुन. अल्लू अर्जुन आपला आदर्श आहे काय मंडळी सांगा? अहो, ज्या राजाने महाराष्ट्राच्या मातीसाठी रक्त वाहिलं, महाराष्ट्राची माती पवित्र केली, आपली जबान काढली, डोळे दिले, रक्ताने रक्ताचे पाठ वाहिले, औरंगजेबासमोर झुकला नाही, वाकला नाही, नमला नाही, तो छत्रपती संभाजी महाराज तुमचा आमचा आदर्श असला पाहिजे. आमचा आदर्श असला पाहिजे, आदर्श असला पाहिजे. म्हणून अशा राजाला आपण सन्मान केला पाहिजे, मानाचा मुद्रा केला पाहिजे. चला. आणि औरंगजेबाला वाटलं संभा गेला म्हणजे महाराष्ट्र शौर्य संपलं, आपल्या कामी होईल नाही. संभाजी शरीराने गेले होते पण संभाजी महाराजांचं शौर्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, दर्याखोऱ्यामध्ये, डोंगरामध्ये, ऊन वाऱ्यामध्ये, पावसामध्ये, सगळ्या मावळ्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये, बैलांच्या विडीमध्ये संचारलं आणि तब्बल 27 वर्ष आपली बाजी प्रभू आणि संताजी आणि धनाजी अशाने लढा दिला आणि 27 वर्ष झुंज दिली. कशी झुंज दिली ऐका. चला उठा रणशिंग तुला न घेऊ माघार. किती 5 ते 6 लाख. औरंगजेब मरताना 5 माणसांना बरोबर राहिली. व गड किल्ले सोडून द्या, महाराष्ट्रातली एक वीट सुद्धा तो आंध्राला घेऊन जाऊ शकला नाही. आलेले सगळे मोगल मरून पडले, काही लोक पळून गेले. संताजी धनाजी सारख्या मावळ्यांनी 27 वर्ष झुंज दिली आणि तो औरंगजेब महाराष्ट्र काबीज करायला आला होता. त्या औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडलं. म्हणून या मावळ्यांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना आपण मानाचा मुद्रा करूया. जय 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 धर्मवीर माझा, शंभू अमरवीर माझा.
छत्रपती 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 संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की